महाबोधी आंदोलन चालू झालेलं आहे तेव्हापासूनचा जर आपण दिवस मोजले तर आज 90 दिवस झालेले आहे. तर 90 दिवसामध्ये जर काही घडामोडी जर आपण बघितल्या तर त्या घडामोडी काही सत्य कहाणी पण आहे आणि काही खोट्या कहाण्या पण आहे. ते जास्तीत जास्त सत्य कहाणी आहे आणि त्यामधली काही एक खोटी कहाणी म्हणजे असं की हे महाबोधी आंदोलन हेही बंद पडण्यात आलेलं आहे या बंद करण्यात आलेलं आहे. पण वास्तव तसं नाही आहे. काही बौद्ध भिक्षूंनी एक दोन भिक्षूंनीच बौद्ध आंदोलन बंद केलेलं आहे असं सांगण्यात आलं. पण बाकीचे जे बौद्ध भिक्षू होते त्यांनी सांगण्यात आलं आहे की बौद्ध हे जे आंदोलन आहे बौद्ध गयाचं हे सतत चालू राहणार जेव्हापर्यंत पीटी ॲक्ट 1949 रद्द होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार. आणि महाबोधी आंदोलन हे चालू ठेवण्याचं कारणही असं आहे की जिथे पाखंडवाद आहे आणि बुद्धाला ते कधी पसंत नव्हतं पाखंडवाद, तर त्यामधून मुक्तता म्हणजे महाबोधी विहाराची मुक्तता पाखंडवादातून करायची असेल तर यामध्ये आपण प्रत्येक भारतीयांनी आपल्या जीवाने या तन मन धनाने होत असेल तेवढा आर्थिक सहाय्य करा असं आवर्जून तुम्हाला सांगतो. आणि त्याचबरोबर बौद्ध भिक्षू आणि त्याचबरोबर बौद्ध उपासक उपासिका यांनीही या आंदोलनाला होईल तेवढे सपोर्ट करा. प्रत्येकाने सपोर्ट करा बौद्ध गयाला, कारण की तिथे आपले भंतेजी जे आहे आणि उपासक उपासिका जे आपल्या वेळातून वेळ काढून तिथे उभे राहतात आणि आंदोलनाला सपोर्ट करतात, तर त्यामध्ये आपलंही काही ना काही कर्तव्य आहे असं मला वाटतं. की ज्या प्रकारे होत असेल त्या प्रकारे तुम्ही सहाय्य करा. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला भारत देश हा विविध धर्मांनी नटलेला आहे आणि विविध भाषांनी नटलेला आहे. पण त्याहीपेक्षा ते सीमेवरचं जवान असो या कोण्या मुलीवर काही अत्याचार असो या कोण्या युवकावर अत्याचार असो, पण एक भावना म्हणजे भावना आपल्यामध्ये एक दुखत असते की असं नको व्हायला पाहिजे. आणि मला तरी वाटते की प्रत्येक हिंदू व्यक्ती हा विचार करत असेल की महाबोधी विहार हे जर बौद्धाचं आहे, बौद्धांनाच मिळायला पाहिजे. कारण मी जास्तीत जास्त बघितलं की हे बौद्धांचं आहे तर बौद्धांना मिळायला पाहिजे. तर यासाठी आहे ना प्रत्येक माणसाने आणि प्रत्येक भारतीयांनी आपला सहयोग केला तर फार छान. कारण की आपल्याला तसं म्हटलं आहे की भारत माता माझा देश आहे आणि सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. तर त्याकरिता प्रत्येकाने हे जर नातं चालवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तींनी महाबोधी आंदोलनाला सपोर्ट करावा आणि ज्याचं आंदोलन आहे ते आंदोलन त्याला देण्यात यावं. त्याकरिता प्रत्येकाने सपोर्ट केलेला खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हापर्यंत पीटी ॲक्ट रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असं भंतेजींनी सांगितलेलं आहे. आता हे आंदोलन आपण या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर मागे वळून बघणे म्हणजे हा चुकीचा आहे. चुकीचा संदेश समाजामध्ये पसरवण्यात आलेला नाही पाहिजे. त्याकरिता तिथे दटून आपण उभे आहात, 90 दिवसापासून आहेत तर दटून प्रत्येकाने तिथे उभे राहून प्रत्येकाने जसे होईल तसे सहकार्य करा आणि आपला पीटी ॲक्ट 1949 रद्द करा. त्याचबरोबर बिहारचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी जर सपोर्ट केला तर त्यांचं नाव पण इतिहासामध्ये मोठ्या मानाने घेतल्या जाईल की हे मुख्यमंत्र्यांनी एक आपलं पाऊल उचललं आणि पीटी ॲक्ट 1949 जे भारतीय संविधान लागायच्या अगोदर जे लावलेलं होतं ते रद्द केलेलं आहे. तर त्यांचं तिथे आयुष्यभर नाव राहणार आणि त्याच नंतर त्यांना एक मानाचा केंद्रस्थान म्हणजे मानाचा जो मान असतो तो मान त्यांना देण्यात येईल. तर त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी जरासं पुढचं पाऊल उचललं तर चालेल. आणि त्याचबरोबर आपली सरकार आहे मोदी सर, तुम्ही आपल्या जेवढं होत असेल तेवढं सहकार्य करा आणि आमच्या बौद्ध भिक्षूंची आणि बौद्ध अनुयायाची काळजी घ्या. आणि कृपा करून होत असेल तर पीटी ॲक्ट 1949 लवकरात लवकर खारिज करा. कारण की विदेशामध्ये तुमचं नाव हे कोणी
देवी देवताच्या नावाने नाही तर हे तुमचं नाव जे घेतलं जातं तर ते नाव म्हणजे बुद्धांचा देश, हे स्वर्गाचा देश, स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचा देश. आणि बाहेर आपला जर रिस्पेक्ट रेग्युलर कायम करायची असेल तर तुम्ही त्यासाठी मोदी साहेब खूप लवकरात लवकर हा निर्णय घ्या आणि पीटी ॲक्ट. महाबोधी आंदोलनामध्ये BSPचे नेते रामजी गौतमजी पोहोचलेले होते, जे बहुजनांचे नेते आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी तिथे पीटी ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे याकरताही त्यांनी आपलं काही वक्तव्य दिलेले आहे. 90 दिवस पूर्ण होऊन आज अजूनही सरकारकडून याबद्दल काही माहिती मिळालेली नाही आहे. आणि केव्हा कळेल केव्हा नाही कळणार तर माहिती नाही किती दिवस लागेल, पण जरूर सरकारला दडा येणार ह्या गोष्टीवर. आणि ते यामध्ये लक्ष टाकणार की ज्याचं असेल त्याला ते हक्क द्यायला पाहिजे.